मराठ्यांचं एक खास शस्त्र जे पाहून मुघल चळा कापायचे, आता ते आहे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र। तर आपण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते राज्यशस्त्र। भारतात आलेल्या मुघलांनी मराठा वीरांशी अनेक लढाया लढल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कधीही हरवू शकले नाहीत। मुघलांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य कमकुवत झाले, पण इथेच मुघल पुन्हा चुकले। कारण आता मुघलांसमोर आव्हान होतं ते छत्रपती संभाजीराजांचं। शिवाजी महाराजांसारखं संभाजीराजे मुघलांवर काळ बनून धावून गेले। छावा चित्रपटात तुम्ही बघितलं असेल की संभाजी महाराजांचं दैदिप्यमान पराक्रम पाहताना आपण जणू त्या काळाचे साक्षीदार आहोत असं वाटलं। पण मराठा योद्धे हे युद्धाच्या वेळी असंख्य हत्यारांचा वापर करत होते। त्यांची शस्त्रे म्हणजे दुश्मनांसाठी काळच होता। मराठ्यांचं सर्वात फेवरेट शस्त्र म्हणजे दांडपट्टा होतं, त्याला पाटाही म्हणत। पण मराठा योद्ध्यांचं हे सर्वात खतरनाक हत्यार मानलं जातं। शिवाय हे हत्यार चालवताना मराठे अत्यंत निष्णात होते। दांडपट्टा तलवारीसारखाच असतो, त्याचं हँडल वेगळ्या पद्धतीचं असतं। तलवारीची मूठ हातात पकडल्यावर हात उघडा असतो, पण दांडपट्टा चालवताना हात झाकून ठेवावा लागतो। दांडपट्टा चालवताना हातावर दुश्मनांनी वार करू नये हे त्यामागचं लॉजिक। दांडपट्ट्याची जास्तीत जास्त उंची 5 फूट असते, त्याच्या पात्याची लांबी 4 फूट असते आणि त्याचं हँडल 1 फुटाचं असतं। दांडपट्ट्याचं पातं अत्यंत लवचिक आणि धारदार असतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्वात लोकप्रिय हत्यार असल्याचं मानलं जातं। शिवाजी महाराजांचे तुम्ही जेवढेही फोटो पाहाल तर त्यात तुम्हाला त्यांच्या हातात दांडपट्टा हे दिसतोच। यावरून हे शस्त्र महाराजांशी किती खास होतं याची कल्पना देखील तुम्हाला येईल। मराठ्यांनी या हत्याराला किंवा या हत्याराच्या मदतीने अनेक लढाया जिंकल्या। मराठेच नाही तर मुघलांपासून राजपुतांपर्यंत सर्वाकडे हत्यार होतं, पण मराठ्यांच्या हातात दांडपट्टा पाहिल्यावर मुघल चळा कापायचे। त्याचं कारण म्हणजे हातात दांडपट्टा असूनही फायदा नाही, ते कौशल्याने चालवता आलं पाहिजे। नेमकं तेच कौशल्य मराठ्यांच्याकडे होतं आणि म्हणून मराठ्यांच्या हातातील दांडपट्टा पाहिल्यावर मुघलांना घाम फुटायचा। मराठ्यांकडे दांडपट्टा चालवण्याची खास कला होती, त्याला वाकवणं कठीण असतं। ते कौशल्य मराठ्यांच्याकडे होतं। मराठे वीर याला पट्टाही म्हणायचे, तर यात तरबेज असलेल्या पट्टेकरी असं देखील त्यांना म्हणायचं। 10 तलवारबाज एका बाजूला आणि 1 पट्टेकरी एकीकडे, अशी एवढी क्षमता या पट्टेकऱ्यामध्ये असायची। दांडपट्टा हे आता महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं। शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली होती। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा।